दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। केजरीवालांची आप बाजी मारणार की 27 वर्षांनी पुन्हा कमळ फुलणार याची जोरदार चर्चा सुरू होती। परंतु या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आश्चर्यकारक मुसुंडी मारली आहे, तर आम आदमी पक्षाचा सुपडा साफ झाला आहे। आपमधील अनेक दिग्गजांसह अरविंद केजरीवालांचाही पराभव झाला आहे। 2015 आणि 2020 मध्ये मोठं यश मिळवणाऱ्या आप पक्षाचे पूर्णपणे पानिपत झाले आहे। यात प्रामुख्याने अण्णा फॅक्टर चालला आहे। समाजसेवक अण्णा हजारे यांनी 15 ते 18 वर्षापूर्वी दिल्लीत भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन केले होते। यावेळी दिल्लीच्या निवडणूक प्रचारात अण्णा उतरले आणि केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणावरच त्यांनी बोट ठेवले आणि केजरीवालांची प्रतिमा खोडून काढण्यात अण्णांना यश आलं। केजरीवालांवर अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले। जनतेच्या मनात आप विरोधात प्रचार करण्यात भाजप यशस्वी ठरली। 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने मध्यम वर्गाला अनेक सवलती जाहीर केल्या। करामध्ये सूट, तसंच 12 लाखांपर्यंत टॅक्स लागणार नाही या घोषणांमुळे भाजपने मतदारांना आपल्याकडे चांगलंच आकर्षित केलं। नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी व मंत्र्यांनी दिल्लीत सभा घेतल्या। तसेच भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगमुळे हा विजय खेचून आणल्याचं बोललं जात आहे। दिल्ली के दिल में मोदी अशा आशयाचं ट्विट अमित शहा यांनी निकालानंतर केलं आहे। त्यामुळे आप आणि अरविंद केजरीवाल यांच्या वर्चस्वाला भाजपने संपूर्णपणे खिंडार पाडला आहे असं म्हणावं लागेल। परंतु महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही भाजपने मिळवलेल्या आश्चर्यकारक यशावर विरोधक कसे व्यक्त होतात हे पाहावं लागणार आहे। या भाजपच्या दिल्लीतील आश्चर्यकारक विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।